बायकोला सासरी नेण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत आपले शामराव. बघूया यावेळी तरी त्यांना त्यात यश येतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इरसाल गावकरांना. गप ग पोरी ए बाया नाही ग गप ग उगी उगी सणासुदीच्या दिवशी असा डोळ्यात आसवं नाही गाळायची ग गप ग पोरी. आता किती समजवायचं ग तुला. हा जा ग बया जा याची येते बाया समजव ग हे. अगं मी तेच सांगते ती ऐकत नाही ना माझं. मामी मामी कोण हाय का भाऊ बघा कसं काय बरं आहे का. बरं आहे तुम्ही ओके का. बरं आहे सगळं बरं. येते बघितलं का कोण आलंय बघ. हा बघितलं की जावई बापू आलेत. ताई कसे आहेत मामा. आज बेटा बरं आहे गुडघ्याच्या वाटे ओके का. ताई बसा बसा. बघितलं का जावई बापू आलेत बघ. हा कसं काय मामा. बस बेटा बरं नवरा दिसतच नाही का ग तुला. तसं नाही आधी वडीलधाऱ्या माणसांना विचारायला पाहिजे ना म्हणून मग. जावई बापू कसे आहेत तुम्ही. तसाच कोरा खटक आहे कोरा खटक. अरे बाबा कसं काय मग आज कसं अचानक. वंताताई दिवाळी ना सण शे लक्ष्मी पूजन ले घरची लक्ष्मी घरी पाहिजे ना. पण श्याम्याला मी म्हणलं बा आपण चेतनाला घेऊन जाऊ. चेते ए पोरी चाल ना ग घरी. संसार म्हणला की भांडायला लागतं पोरी. छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायच्या. सोडायला काही धरलंच नाही ना पण मी आहे. भांड्याला भांड लागूच दिलं नाही ना तिने. माझी थाळी मी एकटाच वाजवतोय. बापू असा वाजवीतच बसा मग एकटच. काय लागा तुम्ही बोलताय. मामा 7 दिवाळ्या झाल्या मी माझ्या हातात पेटती सुरसुरी घेऊन उभा आहे. आणि माझा हे भुलचक्कर या अंगणात गोल गोल फिरते. मी काय करू सांगा तुम्ही. बघ भाऊ काय जावई बापू काय बोलता. आजूबाजूला कोण बसले जरा बघा तरी आणि मग बोला. माय माझे ही कोण आहे. शिवली आहे इथं आमच्या बाजूलाच राहते. लहानपणापासून बघत आले. ताई काय झालं माहितीये का 6 महिने झाले सासरी जायचं नाव घेत नाही. म्हणे आई इकडेच राहते मला नाही नांदायचं तिथं. असं असतं का हो ताई. सांगावं समजावून हिला सांगा बाई. बाई म्हणजे परक्याचं धन असतं काय का नाही. नवऱ्याचं घर म्हणजेच आपलं घर असतं. आईचं घर आपलं नसतं ग बाई. पोरीनं जाताना डोलीतनं जायचं आणि येताना तिरडीवर यायचं असतं. नाही मग किती वेळा सांगू ग तुला शिवले. अगं बायकोचं जग आहे ना नवऱ्या भोवतीच फिरत. अगं एकदा का लग्न झालं की मायाचा उंबरा पाहायचा पण नाही. हो काय कुठल्या तोंडाने बोलते तू. अरे लाजा तरी वाटू द्या ना. ओ मामा ऐकलं का. बरोबरच बोलते. काय चुकीचं बोलते आई काय हो तुम्ही जे काही हिला सांगताय ना ते तुमच्या पोरीला पण सांगा ना. आणि तू गे वांदार मोसड्याची आरशा समोर उभं आहे आणि आरशात जी झिपरी दिसेल ना तिला हे सांग सगळं. कसं बोलताय सांग ग. श्याम्या जावं वाटेल मग यांच्याकडे. श्याम्या गुच्चूबट मी गुच्चूबट कसं बोलून राहिला. तुझ्या ना तोंडकरी बात ढोंगण खायला आता असं झालंय. ताई आई बाई बोलू नको तू. गुच्चूबट कथा चावय राहिनी तू बी तसं बोली राहिनी का. अरे काय म्हणते ती. लग्न झाल्यानंतर पोरीने आईचा उंबरा बघायचा नाही म्हणे. आणि ते पण स्वतःच्या आईच्या घरात बसून. देवाला तरी घाबर ना ग. थांबा ना जरा तुम्ही थांबा ना. आम्ही इथं काहीतरी महत्वाचं बोलतोय ना. म्हणजे माझं काहीच महत्वाचं नाही का. नाही तसं नाही हो तुमचं हाय महत्वाचं. पण ही पोरगी 6 महिने झाले सासरी गेली नाही हो. अरे तुमची पोरगी 7 वर्ष झाले तिच्या घरी आलेली नाहीये. ते सोडावं पण ह्या पोरीच्या पदरात 2 पोर आहेत. 3रं पोटात आहे. तिच्या 3रं पोटात आहे. माझ्या पहिलं माझ्या मनातच अजून कळतंय का तुम्हाला काही. श्यामराव थांबा गेला का तुम्ही जरा. ती जर सांगते तर तुम्ही तुमचंच काय घोसावताय कळणार. मला तिला समजवायचं जुळत असेल तर समजावा. नाही तर आपला हात पाय धुवा तिकडे गोट्याच्या बाजूला खाट टाकून निवांत झोपून अजिबात नाही. आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकीन मी.
पण बाय ना पंक्तीवर पंक्ती उठतायत म्हणून काय वाढप्याने वाढतच राहायचं का? त्याला नाही लागत भूक? कसं बोलत काय कसं बोलतो म्हणजे? सांगा जरा. काय काय तुम्हाला फक्त तुमचंच दिसतंय का? इथं जगाचं काहीतरी बघा की. कशाला बघू इतर जगाचं? माझ्या घरात नागिन असताना दुसऱ्याच्या दारात जाऊन कायला पुंगी वाजवू मी? ए, तुम्ही जरा शांत बसा जरा. ए पुरी, काय तुझं काय झालंय? का बरं जात नाही ग तू? मामा माझा नवरा आहे की नाही जाम त्रास देतोय मला. हे बघ मामा जाम काम लावतोय मला, सारखं बोलत असतोय तेल लावून दे किसाला, तेल लावून दे किसाला. हात दुखतायत पार मालिश करून करून. सारखं कामाला लावतोय वय कोणी घरी. असं आता बरं आहे की, पण तुझ्या नवऱ्याला केस तरी आहेत. आता काय कायच्या नशिबात नसतं, त्याला काय करणार? माझं पण स्वप्न होतं किंवा माझ्या नवऱ्याचे काळे भोर. बुचकाळते त्याला, चोळत बस, लावत बसतील त्याला. बोलते हे अजून. मी रोज कामावर जाताना आहे ना तुझ्या हातात माझे केस देऊन जाईल. लावत बसतील त्याला. बरं वेगळं तेल घ्यायची बी गरज नाही. माझ्या टाकला आपोआप तेल सुटतं माहितीये. माझ्यासोबत चाल ना ग. ए तीन बाईनी तेल चोळी, चाल ना ग. व्हायचे ते हे तुला काम लावतात वय म्हणून जात नाही आहेस वय त्यांच्याकडं. ए, सुस्करा का बरं सोडला ग तू? काय काम लावलं मी तुला? नाही तस लग्न झाल्यानंतर मी तुला एक काम सांगितलं, कडी लाव. बाहेर जाऊन कडी लावली, तू बाहेर बिंदा झोपली. बरं दुसऱ्या दिवशी उठली आणि जी माहेरी निघून गेली ती परत आलीच नाही. बरं ती परत आली नाही ना, त्याच्यामुळे आतापर्यंत नातेवाईकांमध्ये चर्चा आहे की पहिल्या रात्री बायको बाहेर झोपली ना, मग त्याच्यातच खोट असेल. महिनी शपथ बापू माझ्यात खोट नाही. काय सांगा सगळ्यांसमोर बोल. काय चेते ए पोरी चाल ना ग घरी, तुला काम नाही लावणार. 2 वेळचं आयतं खायला देऊ. शाम्याकडे बघ तू. असं नाही हो, आयाला बरं नसतं, गुडघे दुखतात आणि मग काय. जरा थांबा तुम्ही. आपलं तुम्हाला तुमचंच पडलंय. या लेकराचं विचारा ना. काय ती 6 महिने झाले गेली नाही तिथं सासरे. अय पोरी बा जाग. खरं सांगू का ताई, चूक ना हिच्या आईचीच आहे. ही दारात उभी राहिलं की तिला सांगायचं बया माया वेगळी असती, नियम वेगळे असतात. आपलं घर हे आपलं नसतं बाई, नवऱ्याचं घर आपलं असतं. होय खरं आहे ताई. आणि नवऱ्याला पण कळायला नको का बायको रुचली आहे, जावं जरा रुसवा फुगवा काढावा नाही. आजकालच्या पोरींचं मला कळना झालंय. नवरा नसताना यांच्या घशाखाली घास तरी कसा उतरतो? हा ना. हा ना काय, हा ना थोबाड तोंडी. काय बोलतोय तू? स्वतःकडे पाय ना एकदा. लग्नाच्या आधी चवळीची शेंग होती, इथे येऊन गपप गप खाऊन नुसतं भरताचा वांग झालंय तुझ्या. असं बोलत दांडगल्लीच्या दांडगल्ली झालेली. घशाखाली घास उतरत नाही. हे असं केलं ना 2 दिवसाचा भात बाहेर येईल. एवढं वाढलंय ते. एवढं काय नाही झालंय. ऐका लेकरू माझं माकड तोंडी. इथे इथे बेटा आमचे वेगळे ते बोलतो आम्ही, पण तू ऐक ना, तू या मायलेकीच्या नादाला लागू नको. हे म्हणजे ना खान तशी खापरीन माय तशी छोकरी येते. हा बघ, नवऱ्याला आहे ना वेदना सांगता येत नाही ग. तो आतल्यात तळमळत असतो. तर तू नेमन तुझ्या सासरी चालली जाय बेटा. नाही भाऊजी मी नाही जाणार आहे. लई कजक सासू आहे माझी. बोलायला आता कशाला आली तोंड उचलून 6 महिन्यांनी. मग काय करू मी? मग भांडतेली माझ्याची मला नाही. नाही ग पिलू. अय पिलू नाही कोण बोलणार तुला. जा बाय. अगं नाही बोल. जावय बापू येतील ना समजावायला. ह्यांना घेऊन जा. चांगला माणूस. जा शाम्या जा. हो तिच्या नवऱ्याला सांगा का बायकोला असं लांब नसतं ठेवायचं. आजकाल कुणाचा काय भरोसा नाही. बायको अशी लांब राहिली ना तर दुसऱ्या पुरुषाकडे वळली जाते. काय बोलताय? सांगा तिला जाऊ. आईचा डोळा चुकून गेली तर मग काय कराल? मग काय करालो? अरे तुझं तर तोंड असं धरून वरून बुक्का मारला पाहिजे. काय बोलतेय तू? तुम्ही काय बोलताय? तिच्यासाठी काय काय तिच्यासाठी? विचार करा, तुम्हाला मोतीबिंदू झालाय, तिला तर नजर चुकवायची पण गरज नाही, तशीच निघून जाईल. आमचं नाही बोलतो. हिचं सांगते जावा सासूला सांगा का पोरगी पोटूशी आहे. मी जबाबदारी घेतो. सांगा ना मी काय जबाबदारी घेऊ? मी कोण आहे? यांना सांगा, मामाला सांगा, मामा घेतील जबाबदारी. मी सांग. माझं काय वय आहे का आता जबाबदारी घ्यायचं? तुम्ही थांबा, तुम्हाला नाही जायचं ना. मी जाते.
मी जाते, शिवलीला सोडून येते. जाते. मला नाही बघवत कोणाचा संसार तुटताना. नाही चेते. चल उठ. नाही मी नाही जायचे ते उठ ग. नाही जायचे मामा ए, पुरी जाग जा. अगं असं काय करते शिवले? असं आईच्या घरात किती दिवस राहणार सांग बरं? मी नाही. अगं आईचं घर म्हणजे नदी असते आणि नवऱ्याचं घर समुद्र असते. नदी कधीतरी समुद्राला जाऊन मिळेलच की नाही? मग असं नाही करावं. अगं आई म्हणजे शाल आणि नवरा म्हणजे ब्लँकेट असतोय ग. अगं मग तुला थंडी वाजत नाही का? 7 वर्ष झाली आईच्या शालीत घुसून बसलीये तू. होय. नवरा नावाचा ब्लँकेट धूळ खात पडलेलं आहे, खाकाना उडतोय त्याच्यावरून. थांबा ना हो. मी थांबा ना जरा, मी समजावत होते ना तिला. बोल सांग. अगं हे बघ, आई म्हणजे की नाही माती असते आणि नवरा म्हणजे आकाश असतोय. झाडाने कसं मातीत रुजायचं पण आकाशाच्या कुशीत जाऊन निजायचं असतंय. वय ग पिल्लू. ए बाईचं आयुष्य म्हणजे ऊन पाऊस वारा ह्याच्या पासून वाचण्यासाठी एकच सहारा, तो म्हणजे नवरा. बापरे, काय डेंजर पाठांतर करून आल्यात बाबा दोन्ही. काय चालू आहे? ए पोरी पोरी ये बघ, पती पत्नी साथ नहीं तो पत्नी की कोई पत्नी. चुकतो मी तुझ्या या वाक्यावर आहे. गंध पटक यमक जुळवलेलं आहे. कशी येईल तुझी सून तुझ्या घरी? कन्व्हिक्शनच नाही या वाक्यात. नाही आई म्हणून फेल आहे तू, फेल. असं बोलून राहिला. बोलू म्हणजे आवय बापू थांबा हो, पोराला समजावतो. हे ऐक बया, ए पोरी ग, लग्न या शब्दातच मिलन असतं ग, मिलन. अरे पण ही मला कधी मिलन ही? आय सावकाश. ये लेका, बहिणाबाई काय म्हणतात? काय लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. माय सासरी का नांदते? लेकीला माहेर मिळावं म्हणून. होय का नाही? म्हणतात आहाहाहा, काय शिकाडतायत? अरे पण ही तुमची लेक मायच्या नादाला लागून माहेरीच नांदते ना, सासरचं तोंडात पाहत नाही ती. बरं बहिणाबाई असं पण म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. पण माझ्या चुल्यात पाणी टाकून माझा तवाच घेऊन आल्या ना तुम्ही. काय बोलत आहो? माझी भाकर कशी भाजू मी? नुसता फुकरीने फुकून राहिलो, फू 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 फू. बोलताय काय बी? लय बोलत आहात तुम्ही. हेच तू. ए बोटक्या नाकाची, ए गुबऱ्या गालायची. मला तुझ्याशिवाय सुधरत नाही ग. जिकडे तिकडे मला तूच दिसते माहितीये का? चाल ना. वाटलं तुला हिला सोडायचं आहे ना, हिला सोडायचंय ना, तुझ्या आईला सोडायला. पण मला पण तुझ्या सोबत येऊ दे. तेवढाच वेळ मला तुझ्या सोबत घालवता येईल, तुला बघता येईल. चाल ना ग. ठीक आहे, आता काय मग? हाय का तयार मग? चालेल. हाय का तयार जायला? मग दोघं पण जा. जा बॅगा भरायला घे. चला. ए, पोरी जावा दोघं पण, पाया पडा सगळ्यांची. आता पाया पडतात, असं बोलत आता पाया पडतात. दोघं मिळून जा. कितीची गाडी आहे ती बघा. ऐ, कुठं दिली तुला? हे तुळजापूर आहे ना हो मावशी तिकडं. तुळजापूरला आहे होय सासर तुझं? वय हाय का? येते. मी पण येऊ काय ग? माझी शेवटची इच्छा आहे तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं बाई. शेवट हो आई, ये की मग. आई तुमची शेवटची इच्छा पूर्ण होते, माझी पहिली तर पूर्ण होऊ द्या. शामराव चला मग तुम्ही विसाला देव दर्शनाला चला. सह कुटुंबी गेलं की सगळ्या इच्छा पुऱ्या होते ते. आपण सगळे चालले जाणार, मग गुरांकडे कोण बघणार? शामराव हा आई नाही, तू वैरीने वैरीन. मी बघू गुरांकडे. मी कायला बघू गुरांकडे? मला पण यायचंय तुमच्या सोबत. अरे तुम्ही थांबा ना. अरे पळू नका. अरे हो मोडते रे. हो अरे तुम्ही बायना दांड्या मारू दांड्या.
अरे तू काय कर, तुझ्या शिंगावर मला एकदा उचल, चांगला कोल मला, आणि माझी मस्ती कायमची जिरवून टाक. अजून येतो तुझ्याकडे, थांब. क्या बात है, कडक परफॉर्मन्स. आज दिवाळी निमित्त काहीतरी विशेष परफॉर्म केलं तुम्ही. फारच मजा आली, विशेषण पण कमाल होती. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाददा. त्याचं काय आहे, या सिरीजचा प्रवास सगळा माहिती असतो, पण श्याम्या तू ज्या पद्धतीने व्हेरिएशन देत चाललायस ना या सिरीजमध्ये, ती प्रत्येक वेळगणिक ती जास्तीत जास्त रंजक होत चालली, आणि त्याचं संपूर्ण श्रेय तुला दिलं पाहिजे श्यामा. म्हणजे बाकीच्यांची साथ तेवढीच भक्कम आहे, पण तुझ्यावरनं नजर हटत नाही श्याम्या. आणि आज तू शेवटचा पॅच जो ज्या पद्धतीने व्हेरिएट केलायस ना, ला जवाब, क्या बात आहे. वा वा. बाकी वनिता, चेतू, माने साहेब आणि ईशा नेहमीप्रमाणे आज शिवाचा सहभाग त्यात नाविन्य घेऊन आला, आणि तू जो काय म्हणला असं सात्विक मुलगी असते बहारदार होता. व्हेरी नाईस, फॅन्टॅस्टिक, मजा आली. सई. क्वालिटी परफॉर्मन्स, फार मजा आली. श्याम दादा, आय थिंक तुम्ही अख्खं प्रहसन शोल्डर केलं. तुम्ही यू स्टोल द शो असं मला वाटतं. आणि एक आयडिया देते, हिला पळवून न्या एकदा, म्हणजे आम्हाला ऑडियन्स म्हणून आता मानसिक त्रास होऊ लागला. आणि चेतू, तुझं हृदय आहे की दगड असं म्हणायची वेळ आली आता. मी आशा करते की एक काहीतरी आशेचा किरण या प्रहसनात येऊ दे एकदा तरी. पण तुमची आगतिकता जी असते प्रत्येक वेळेला ती वाखाणण्याजोगी आहे. आणि आज शेवटी तुम्ही जे म्हणल्यानंतर जे म्हशीचा आला ना, त्याला काही तोड नव्हती. सर अमेझिंग, मजा आली. वने, तुला या प्रहसनात तुझी चाल बघणं इज डिफरंट ट्रीट. म्हणजे ती चाल बघणं आणि तुझं हे, ह्याच्यासाठी मी आतुरतेने वाट बघत असते. आणि तू प्रत्येक वेळेला म्हणजे ते करून मन जिंकतेस. मजा आली. वा वा वा.